मदत केली असा थेट आरोप केलाय आणि केंद्र सरकारनं वांगचुक यांना अटक केली असा आरोप आहे. काय दोन्ही गोष्टी अशा आहेत की एक ठिकाणी सोनम वांगचुक ज्यांनी या देशाची सेवा केली, आंतरराष्ट्रीय मेडल्स मिळवले, या देशाचं नाव जगामध्ये नका या ठिकाणी जगाच्या नकाशावर जाऊन पोहोचवलं, कारण की हेच वांगचुक आहेत ज्यांनी भारतीय सैन्याची सुद्धा काळजी घेतली आणि हेच वांगचुक आहेत ज्यांनी नरेंद्र मोदींच्या काळामध्ये चायनाने आपली हजारो हेक्टर जमीन नका बळकावली, अशा प्रकारचं सत्य उघडकीस आणलं. त्यांना आज या ठिकाणी देशद्रोहाच्या आरोपाखाली जोधपूर नका जेलमध्ये डांबले जाते. दुसरीकडं घायवळ सारखे गुन्हेगार पुण्यातल्या केंद्रीय मंत्री असतील, पुण्यातल्या आमदार खासदारांच्या जीवावर या ठिकाणी परदेशामध्ये पळून जातात. आमचा थेट आरोप आहे राज्यात घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या मदतीमुळे नगर जिल्ह्यामध्ये त्यांना पासपोर्ट मिळाला आणि आज लंडनचा विजा म्हणजे सुद्धा परदेशातला विजा सुद्धा भाजपच्या एका बड्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या राज्यातल्या नेत्यामुळे मिळाला आहे. त्याच्यामुळं नरेंद्र मोदी एकीकडे सोनम वांगचुक सारख्या नका माणसाला, देशभक्ताला नका या ठिकाणी जेलमध्ये डांबतय आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या काळामध्ये एका गुन्हेगाराला राजरोसपणाने पासपोर्ट मिळतो, परदेशात पळून जाण्यासाठी का व्हिसा मिळतो. ह्या सगळ्याच गोष्टी भाजपची करणी आणि कथनी उघड करणारा आहे. भाजप हे गुन्हेगारांचा पक्ष होता, आहे आणि उद्या सुद्धा राहील सुद्धा वस्तुस्थिती. आणि म्हणून पुणेकरांच्या, महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासाठी, त्यांचे डोळे उघडण्यासाठी हे नका आंदोलन आहे. मी नगरच्या एका नेत्याचं नाव घेतलं, कुठल्या नेत्या ज्याचं निलेश राज्यामध्ये घटनात्मक पदावर बसणारी एक व्यक्ती आहे ज्यांच्या आणि घायवाळांचे खूप जवळच्या नका निकटचे संबंध, त्यांचा प्रचार सुद्धा या ठिकाणी घायवाळांनी केलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जर पासपोर्ट मिळत असेल, याचाच अर्थ दाल में कुछ काला नाही तर पुरी दाल ही काली आहे. आणि त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आता तरी या ठिकाणी पुढे येऊन राज्याची माफी मागावी, सांगावं की त्यांच्याच नका नेत्यांच्या नका या मर्जीमुळं, त्यांच्या नेत्यांच्या कर्तबगारीमुळं या ठिकाणी पुण्यातले किंवा राज्यातले गुन्हेगार हे परदेशामध्ये पळून जातात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी भाजप गुन्हेगारांना अभय देत आहे, हे अधोरेखित करणार आहे. एका केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख केला पुण्यातले, असं आहे की एक केंद्रीय मंत्री स्वतःच्या ऑफिसमधल्या मुलाला मारहाण झाली म्हणून गजानन मारणेंना त्या ठिकाणी जेलमध्ये डांबण्यासाठी अहोरात्र नका कष्ट घेत आहेत आणि तेच नका मंत्री या ठिकाणी राज्यातल्या आपल्या एका भाजपच्या नेत्याला मदत करण्यासाठी पुण्यामध्ये जर नका गप्प बसायची भूमिका घेतात. याचाच अर्थ त्यांना गुंडांना राजाश्रय द्यायचा आहे. त्यांना हे पुणे या ठिकाणी गुन्हेगारांचं